बापा कोणी या म्हातारीला चाय देते का नाही आणून? हा संध्याकाळचे 5 वाजून राहिले ना. हा एकी जण चाय नाही आणून राहिलं मला. हा आहे नवीन सुनबाई, छोटी सुनबाई काय करू राहिली वा शालिनी? आई माय का हो भाऊ ना, तू काय आली हो चाय घेऊन? हा माय अनाथ सुनीला येऊ द्यायचं होतं चाय घेऊन शालिनीले. हा करू दे जाण माय पटापट कामं, आदत लागेल लवकर तिले. आता तू बी आलती लग्न करून तर ढिल्ली होती मा 1 नंबरची, काहीच कामं नव्हती करत तू बी. हा पण मी केलं ट्रेन तुले. आता कशी म्हटलं हा कुठेही टाका तुला झपझप कामं करतं बाई तू. हा आता तशीच मला मा नाच सुनील ट्रेन करू दे ना. मम्मीजी ती हे घड्या करू राहिली ना, कपड्याच्या घड्या करू राहिली. पुरं कपाट अस्तव्यस्त झालेलं तिचं. हां साड्याच्या घड्या गिड्या करू राहिली सर्व. सफाई केली तिनं आज पुऱ्या कपाटाची, तेच करू राहिली ते. तर मग मी गेली, तुमचा आवाज आला तर मी तिथंच बसली होती. मी थोडी मदत केली तिले. लय मोठ्या साड्या काढल्या तिने पुऱ्या व्यवस्थित लावल्या. ते का तर चकचक करणं चालू तिचं रूम तिचा. मग मला आवाज आला तुमचा, ते मी चाय मांडला, मी आणून दिला चाय. पप्पाजी तुम्हाला आणू का चाय? नाही नाही बाई, मला नाही पाहिजे चाय. कुठे जातं मारतं का माय? हा या बिंदूचे पडले जातं, पण माय नाही पडले पाहिजेत ना. इतका तुम्हाला चाय प्यायला लागते बिंदूसारखं. जळा ना मावर अजून. हे बुडं लयच येते बाई मावर. माय दादा पडती माय असं व्ही ना. या बुड्याच्या कारणानेच माय केस पांढरे झाले म्हटलं. काय शार केस होते बाई माय, या बुड्याची नाट लागली मले. म्हणजे तू केस काय शारात बाईले पांढरे होतच राहिले, होच नाही राहिले, घे दाबून जाते ना पांढरे. या बुड्यासारखी मी झाली आता. लयच जे कुकड्या आणाचं बुडा आहे माय हे. बायकोवर येते बाई मायावर. काय बोलतो बा बिंदू? मी तो विचारता का ना म्हणतो, मेरी प्यारी बिंदू, मेरी भोली बिंदू, अब तू ही मेरी नैया पार लगा दे प्यारी बिंदू. बस करावं माय, काही बोलू नका पप्पा, शरम येते मला असं म्हणतात तुम्ही. काय होई नाचून ऐकीन तर काय म्हणजे बुडतले रंगीला आहे बाप्पा. आणि पाना सुनबी उभी आहे ना, पोराची बायको उभी आहे तिथं. चांगलं वाटते कसं तुम्हाला या वयात नाही गाणी म्हणता म्हणले तुम्ही, प्यारी बिंदू भोली बिंदू. ते काय माय सुनतो ना, माय पोरगीच आहे ते. आहे की नाही बाई? तू पोरगी आहे की नाही? हो पप्पा पोरगीच आणू तुमची. भावना आहे का वगैरे तू? हे चंपा आली. हेलेच भीक मागी आहे माय. काही ना काही पाहिजे. साखर संपते तर पत्ती संपते, काही दही संपते. तर आज काय आली एवढं मोठं बघू नाही घेऊन ये का हो? आहे चंपा ते डोळे आहेत का बटन आहेत तुला एवढी मोठी बाई दिसत नाही का तुला? 5 फुटाची बाई दिसून राहिली का तुला? घरी आहे का म्हणते भावना? आई माय आता मी विचारलं माय असंच. आता कोणाच्या घरी आलं बाई तर काही ना काही म्हणा लागते ना, म्हणून मग अशी म्हणतो मी आहे का भावना घरी. बोल चंपा काय म्हणून राहिली व? भावना ताई माय ना, माझ्या घरी माझं दूधच संपलं. माझं दूध देता का मला थोडंसं? घरी अचानक पाहुणे आले बाई, चहाच म्हणायला दूधच नाही आहे. का व चंपा मग तुला चहाले दूध पाहिजे का बासंती बनायला दूध पाहिजे म्हटलं? खिरगिरी बनवली का? एवढा पतीला घेऊन आली आमच्या घरी. दूध का फुकायचं आहे का? आता चहाच्यासाठी एखादा कप घेऊन येते दुधाले, नाही तर गिल्लास घेऊन येते. आता काय करू माय आजी, मी टायमावर मला भांड्यात दिसलं माय, हे टोपल्यात नाही होतं बघून. पाहुणे आले माय अचानक मध्ये, मला चांगलं नाही वाटलं अंदर जायला गिल्लास आणाले. मग मी घमीलाच हे घेऊन आली. हे गंज घेऊन आली माय मोठा. देऊन द्या उलचक दूध येत नाही, उलचकत देऊन द्या बाप्पा. का भावना हे धीरजचे बाबा कुठे गेले? दिसून राहिले माय. सकाळी आलती मी, दिसले नाही मला धीरजचे बाबा. तुले काय का धीरजच्या बाबा सांगा माय माणसा सांग काय काम आहे तुले? असंच विचारलं व मी. दिसले नाहीत म्हटलं माय. कुठे बाहेर गावले गेले का? नाही बाहेर गावले नाही गेले कुठं, येतच आहे. येते ना आता संध्याकाळी. अजून काही पाहिजे का? चायपत्ती साखर गिकर इलायची? हो माय भल्ली आठवून दिली बाई. 2-3 इलायच्या बांधून द्यायचं माय पुढीत मला. मग काय आता चाय घे पेन चालय बापा आरामशीर. लाईनी सुन कुठे आहे तुमची? दिसून राहिली. घे ना मग पेता का चाय? घे ना पेना. पाहू राहिली टुकर माय कपाल किती वेळची. पाहिन दात कशी दाखवू राहिली, तशी पेते वाटते पुरा चाय. नाही आता का तुम्ही चाय मी घरी जाऊन मांडतो ना. चांगला घटघट दुधाचा. बाई तुमच्या घरी आलं ना खाली हात जातच नाही मी, म्हणून मी तुमच्या घरीच येतो. काही मागायला आजूबाजूला कुठे जातच नाही. हे घर मला माहीच वाटते. आता तर मला काही नाही म्हणतच नाही. हो का हो चंपा? झालं का मग चंपा? जाय ना मग ते घेऊन तिथं पतीला पाहुणे वाट पाहतील ना, नाही तर उभी राहून तर सळूशे ना आम्हाला, आणि ते दूध फुटून जाईल. गंजातल्या गंजातच जाय, पाहुणे वाट पाहत असतील. एकच काम झालं बाई माय. दूध घेतलं माय, इलायची घेतली. एक काम राहिलं तर माय धीरजची बाबा काही दिसून राहिले घरात नाही, आणि भावनी सांगून नाही राहिली काही येतात तर. एक चक्कर मारला असता अजून संध्याकाळचा. जाऊ दे मग मारतं चक्कर संध्याकाळचा अशीच. काही मागायला नीच्या घरी काही ना काही लागतेच मला काम. जिरा मिरा घ्यायला येऊन जाईल संध्याकाळी. अजून काय बडबड करू राहिली वा बाई चंपा? काही नाही वा, आता पाहुणे वाट पावलेली असतील म्हटलं तर जातं म्हटलं लवकर घरी. मग काय वाट पावलेली जाणं लवकर घेऊन. का बनवतो दही त्याला? दुधाचं दही बनवतं का उभी राहून इथं? हो माय आता एवढी बोलू नको माय, चालली मी. भावने इले काही चटकू नको शिल्लकची. हे मला थोडी वाया जायला दिसते बाई. जई आलं ती मा पोराच्या बाला नाही विचारते माय. धीरजचे बाबा कुठे गेले? हिचे काय चलिंत्र मला जागा दिसत नाही बाईचे. हिला भागवत जा लवकर म्हटलं. हो हे चंपाचं काही खरं दिसत नाही बाई मला बी. धीरजचे बाबा आले का? पाहतच येते माणसं इकडं मॅट तोंडाची. अरे धीरज आज तर लवकर आला ऑफिसवरून तू. काय झालं? तब्येत गिब्येत बरोबर बेटा? नाही असंच लवकर आलो मी. आज लवकर सुट्टी घेतली, लवकर जातो म्हटलं घरी थोडंसं. म्हणून लवकर आलो घरी आज.
बाप्पा लागे काय काम आहे लवकर यायचं आज? काय आहे असं घरी आपल्या? काही प्रोग्राम तर आहे नाही रे घरी, मग कायसाठी आला लवकर तू घरी बाप्पा? हां काय रे धीरे? आता काहून माझी तसं येऊ शकत नाही घरी? काय झालं मग लवकर आलोत घरी मी? नाही रे बाबू, अशीच विचारायली बाप्पा मी. आला तर आला, हां आराम कर मग घरी. त्यात काय हर्च आहे काय बाप्पा? आला तर आला लवकर. नाही नाही आजी, तूही कधी कधी लय फालतू बोलतो पण आजी. हां बडबड बडबड करत राहता कोणाच्याही मागं तू. हां बाप्पा लागे कोणा सांग गेली रे बाबा बडबड फालतूची? जे बोलतो मी बरोबर बोलतो. हां नाटकं नको करू जास्तीचे. हे माझी सासू बी ना चालून जाते बिचारी. हां माझा पोरगा आला तर उभं आहे दारात किती वेळचं. हां आता ऑफिसून थकून आलं असेल ना, बरं नसेल वाटत काही, म्हणून आलं लवकर घरी. हे माझी सासू बडबड करत राहते बिचारी. बाबू एक काम कर ना, जाय रूममध्ये जाय, शालिनी आहे, मी शालिनीच्या हाताने चाय पाठवतो, हातपाय तोंड धुव जाय. हो आहे, जातो मी, फ्रेश होतो. काहून ते महाराणी कुठे गेली शालिनी? अजून काही कपडे भरलेच नाही का तिने कपाटात? नाही आहे तिला मांडायला लावणं चाय. हो हो तिला सांगतो. बिंदू हे एवढी काही आसान गोष्ट नाही आहे. हा म्हणून राहिला धीरे आहे की मी असा झालो, काही तर येत नाही. काही ना काही दालमध्ये काला आहे, काही ना काही याला खुरापाती याच्या दिमागामध्ये चालू आहे. पण हा काहीतरी करणं आहे याले. हां म्हणून हा लवकर आला असा. काही येत नाही ऑफिसून. हां पाहा लागेल मला छानबीन करून काय गडबड आहे तर. माझं मन कशातच लागत नाही आहे. मला कसं वाटत आहे. धीरज माझ्याशी असा व्यवहार करते मला कधीच वाटलं नाही. आधी किती छान राहायचे माझ्यासोबत लग्नाच्या आधी, लग्न झाल्यानंतर इतकं बदलून जाते का? मला नाही गरमत आहे. मला कोणीही बोललं असतं, आजी बोलली मला काही वाटलं नाही, आई बोलल्या तरी मला काही वाटेल नाही, पण मला हे बोलले मला हे कधीच चांगलं वाटणार नाही. मी यांच्याशी प्रेम करून लग्न केलेलं आहे ना. आणि एक फोन पण नाही केला मला. कशी करताय काय आहे, तुला रागवलं? काहीच नाही, काही कॉल नाही, काही नाही. किती वाईट वाटत आहे मला. माझ्या मनावरती काय बितत आहे. मला तर जेवण करायची इच्छा नाही होती आज. मी काही खाल्लं पण नाही व्यवस्थित. ते नुसतं खात असतील ऑफिसमध्ये, मी इथे उदास बसलेली आहे. शालू माय डिअर शालिनी, काय करताय? शालिनी मॅडमचा अजून राग गेला नाही वाटते. रागातच आहे शालिनी अजून पण. शालू बेबी काय झालं? रागात आहे का तू अजून पण? मला काय होणार? मला काहीच नाही झालं. मी तर गोट्याची आहे ना. मला काही पण बोललं तरी मला काही वाटत नाही ना. अरे यार सॉरी बेबी. आता मी थोडं टेन्शनमध्ये असतो ऑफिसच्या पण. आणि ते आजी पण कुरकुर करते, तिने पण दिमाग खराब होऊन जाते माझा. आणि त्याच्यामध्ये आई पण काही ना काही चालू राहते. त्यामुळे ते सगळ्यांचं राग आहे तुझ्यावरती निघाला. मी मानतो माझी चुकी आहे, तुला मी असं बोलायचं नव्हतं. मी माफी मागतो. आय एम सॉरी, रिअली सॉरी बेबी. प्लीज माफ कर मला. मग एक फोन तर करायचा होता. ऑफिसला गेले होते तर मी किती परेशान होते, मला किती वाईट वाटलं. तिथे मस्त जेवले असाल, मस्त मजा केली असेल ऑफिसमध्ये पण. मी तर काही खाल्ले नाही, मला करमत नव्हतं. मला कोणी पण बोललं किंवा माझं मन मोठं झालं तर मला काही वाटत नाही. मी टेन्शनच नाही घेत कोणाचंच आता. पण मला तुम्ही मला बोलले ना तर मला खूप वाईट वाटणार आहे. काय की मी तुमच्यासंग प्रेम केलेलं आहे. आणि तुमच्याकडून मला अपेक्षा नाही आहे. प्लीज मी एवढं सहन नाही करू शकत. अगं बाई माय डिअर लव शालिनी, मी पण नाही खाल्लं काही. मला कुठं माझा जीव लागत होता ऑफिसमध्ये. मी म्हटलं यार मी फालतू शालिनीला बोललो सकाळी. ती सांगत होती मला, मी ऐकायचं पाहिजे होतं आणि तिला समजून सांगायचं होतं. मी पण तुझ्यावरती रागवलं. मला खूप खराब वाटत आहे ना शालिनी. प्लीज बेटा मानून जा ना. लव यू. शालिनी पण जास्त वेळ नाराज राहू शकत नाही धीरजवर, समजले ना? हे झाली की नाही गोष्ट. चल मी आज तुझ्यासाठी मी लवकर आलो ऑफिसवरून. आपल्याला आज बाहेर डिनरला जायचं आहे. घरामध्ये कोणाला सांगू नको. आपण चुपचाप करून छानपैकी शॉपिंग करू तिकडे. आणि डिनरवरती जाऊ. आज बाहेर डिनर करू आपण. मी सांगतो मित्राकडे चाललो असं सांगू आपण. माझ्या मित्राच्याकडे जेवण वगैरे आहे. आजीला खबर नाही लागली पाहिजे याच्या बारेत नाही. आजी अजून कुरकुर करेल. आपलं पुढं मूड ऑफ होऊन जाणार. मग जाऊन बी काय मतलब राहणार आहे. कोणाला कळलं नाही पाहिजे. तो जण निघून जाऊ. मी सांगतो माझ्या मित्राकडे जेवण आहे आज मला. मग आपण छानपैकी डिनर करू. आणि थोडं शॉपिंग वगैरे करायची ना तुला. हो वाव, सो नाईस ना धीरज, थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहे. लव यू धीरज. हो माय प्लेजर शालिनी. अच्छा याच्यासाठी घरी आला का? पैसे उडवायला म्हटलं बायकोले हॉटेलमध्ये घेऊन जाते, चालते वाटते. अशा सवय जातात लोक. याला काय समजते? म्हणणं मानात भोला भाला आहे. हिनंच शिकवलं अशी शाळा पुरी येले. मनाताला बिघडू राहिली पुरी. बाहेर जाऊन खाते ना, 2-3 हजार रुपये कमावतील. तेवढंच म्हटलं घरात आणलं तर सगळं कुटुंब खाते. पण याला सांगेन का मी काय जाऊ देते यांना? आता मी म्हणीन माय तर तमाशा होईन. माझं बी 101 प्लॅन आहे ना. पहा मी आता कसा प्लॅन करतो. चल शालिनी तू तयार हो. मी पण फ्रेश होतो. मग आपण घरून निघून जाऊ. हो मी पण तयार होते. चला तुम्ही बाथरूममध्ये जा आणि फ्रेश होऊन जा. हो चल. पण करू काय मी प्लॅन? काय करू? काय लक्षात येऊन राहिलं मला. काय करू लवकर सुचा लागेल. बिंदू सोच लवकर.
अशा ना हे शालिनी मनातले वाया गमून पुरं हां. चल ना हप्त्याच्या हप्त्या जेवायला बाहेर बाहेर गेले तर कमी पैसे लागतात का? 2,000 रुपये कुठेच गेले नाही हां. अशांत काही माय पुन्हा तर वाया जाईन पुरा काही ना काही करायला लागेल बाई मला सध्यापुरती मी काही ड्रामा करतो यांना आज जाऊच देत नाही मी. आली आयडिया. मी आहे ना बिमार पडून जातो. मी म्हणतो बापा रे काय करू मला कसं उरायलं रे देवा. अरे बापा रे भावना भावना सांग माय किती वेळची आवाज दिली माय कल्ला करू राहिली एक नाही जमावं राहिलं माय हां. पाय बरे लोक आज नाटक करू राहिली कोणी येऊन नाही राहिलं. जर कसली मला असलीच माहिती माझी तब्येत खराब झाली तर कोणी नव माय जोरान बमलं लागेल थोडंसं मला. अरे बापा रे देवा रे वाचव रे बापा मले. बिंदू काय झालं बिंदू? बापा माझी जीव घाबरू राहिला मला कसं उरालं. आता बाई काय झालं आता चांगलं तुम्ही चाय पिला काय झालं आता बाई कसं वाटू राहिलं तुम्हाला? हो माय कसं राहिलं बाई जीव घाबरू राहिला आणि कसं वाटवलं माय मला हां. आणि बाई पोटी दुखू राहिलं बाई माय अचानकमध्ये काय झालं माय काय माहीत काय खाल्लं माय आणि कसं उरालं हो माय मला हां. बाई धीरजले बोलावं माय लवकर. धीरज हा बेटा धीरज इकडे रे. पाय त्या दादीला काय झालं आजीले काय झालं पाय रे बेटा ये रे लवकर. आजीला काय झालं बाई? बापा पाय ना आजी इकडे तिकडे झाली बापा हां. पोटात दुखू राहिलं म्हणते आणि जीव घाबरू राहिला. काय झालं आजी काय झालं तुले? अरे बापा धीरे लय दुखू राहिलं पोट दुखू राहिलं जीव घाबरू राहिलं रे बापा. काय झालं काय मी काही समजून राहिलं मला काय झालं बापरे. आई काही तर बासा किस्सा दिलं तर आजीला खायला हा आजीला दिलं तर काही बासा किस्सा? नाही रे बापा ताता स्वयंपाक करतो आपण खातो बापा ताजा करून ना. बासा कोण खाते रे आपल्या घरी कोणीच खात नाही. काय झालं काय मी ते लवकर अचानक मध्येच काही झालं नाही. आजीला नाटक आहे पूर्ण आजीचं हे मला सर्व कळलं. आता मला पुरी शाळा समजली आजीची. आजीच्या मनामध्ये काय आहे आजीला वाटते खर्च करू नये पैसे घरातच राहा घरची कामं करा घरचीच भाजी पोळी खा. हे आजीला कुठं ना कुठं कळलं. आजीला माहिती लागली आम्ही बाहेर चाललो म्हणून. आजीने बरोबर नाटक केलं नाटक खरबुडी. आजी चल उठ बरं आजी चल दवाखान्यात जाऊ आपण चल लवकर दवाखान्यात. हो दिरे चल बरं घे बरं गाडी काढ ना चल आजीला घेऊन चल बरं दवाखान्यातच. नाही रे बापा एवढी तब्येत नाही खराब बाई थांबा. काय म्हणतो आजी तब्येत खराब नाही तर असं येऊ राहिले बिचारे आणि म्हणतो तब्येत खराब नाही येतो. चाल लवकर उठ लवकर पैशाला नको पाहू तुलाच पाहतो बा पैशाले. हो चला घ्या आजीला ॲडमिट करून टाका 15-20 दिवसासाठी दवाखान्यात. चला बरं आजीला घेऊन लवकर. लस तब्येत खराब वाटवली आजीची लढू राहिली आजी पानं असं पानं गरगर गौराली आमच्या डोळ्यातून. चला लवकर घेऊन. बापा त्या बायकोला वाटवलं मला 10-15 दिवसासाठी ॲडमिट करून टाका. एवढी बिमार झाली का मी बापा फक्त माझं पोट दुखू राहिलं जीव घाबरू राहिला माझ्या. आजी करू तर काय करू सांग बरं मी आता तू रडूच राहिली बिचारे एवढं दुखू राहिलं तर. हो ना ते बाई तब्येत जास्त वाटेल तुमच्या पोराला फोन केला मी आता तुमची पोरगा येत असेल. एक काम कर धीरे आपले फॅमिली डॉक्टर आहे ना त्यांना बोलावून घे. हो माय तो आपल्या घरी येते की डॉक्टर त्याला बोलावून घे माय थोडासा जीव घाबरू राहिला माय पोट दुखू राहिलं माय काही खाल्लं गेलं असेल माय अपचन झालं असेल म्हणून असं उरायला असेल मला बोलावून घे बरं त्याला. हो थांब करतो आजी फोन मी. हॅलो डॉक्टर मी धीरज बोलतो. ते आजी तब्येत थोडी खराब वाटवली आजीले जीव घाबरत आहे म्हणते पोट दुखत आहे म्हणते. यावर लवकर घरी आपल्या. अच्छा 15-20 मिनिटं लागतील का? हां ठीक आहे ना लवकर या पण डॉक्टर साहेब लवकरात लवकर या बरं 10 मिनिटं देऊन जा मी येऊ घ्याल तुम्हाला. हो ठीक आहे बरं या लवकर या पण आई डॉक्टर येत आहे म्हणते तर निंबू पाणी सरबत करून दे बरं आजीले. शरबत पाणी द्या म्हणे काही होत नाही म्हणे काही ऑपरेशन वगैरे झालं असेल म्हणे आजीले. तर डॉक्टर येत आहे. अरे बापा मला तसं काहीतरी वाटू राहिलं काही मोठे डॉक्टर नेऊ नका मला ॲडमिट करायला बापा असं अपचन झालं असेल थोडंसं मला आपल्या डॉक्टर आला की बरोबर मला गोळ्या घ्या देते बरोबर टंटन होते बातच. अरे यार सॉरी शालिनी तुला मी म्हटलं आज बाहेर नेतो घुमायला जेवण वगैरे करू बाहेर शॉपिंग वगैरे करू पण काही झालंच नाही सॉरी आजीची तब्येत मदत खराब झाली चांगले वाटणार नाही आता जायला आपल्याला. धीरज तुम्ही माझ्यासाठी टाईम काढण्याचा प्रयत्न केला काढला पण होता पण आता सिच्युएशन अशी झालेली आहे त्याला तुम्ही पण काही करू शकत नाही मी समजू शकते आणि मी पूर्ण शाळा समजलेली आहे आता टेन्शन नका घेऊ तुम्ही आता तुम्हाला जरी टाईम मिळेल ना तरी जाऊ आपण बस. थँक्यू शालिनी तू समजलं मला. मी सर्वांना समजले आणि आजीला तर पूर्ण समजले मी तर आजीसंग कसं वागायचं आहे ते पण मला समजलं. आजीला नाही ठीक केलं मी तर माझं नाव शालिनी नाही. शरबत पाणी आणता का रे कोणी मला प्यायले आजी घाबरायला माया. शालिनी आण बरं शरबत पाणी आजीला करू ना 2 ग्लास आण बरं. 2 काय देऊ 3 ग्लास आणतो शरबत पाणी मी आजीला 3 ग्लास देतो शरबत पाणी. हो जा आण मग लवकर. खूपच डामेबाज आहे म्हातारी हिचे नाही होश उडवले मी पण तर माझ्या नावाची मला वाटतं सारी सदी म्हातारी आहे. म्हातारी खूप टेडी आहे आता तेडीला मध्ये तेडं बनायला लागेल मला आता असं शिकायला लागेल करणं. आता थोडं बरं वाटवलं का कायचं बरं वाटवलं माय शरबत पाणी आणा लवकर. हो ते शालिनी गेलेली ना आजी आणायला शालिनी आणत आहे. कामा भावना जाता का नाही माहीत तू तुला वाटते का नाही मी पाणी निंबू शरबत प्यायला पाहिजे का नाही जाणते शालिनी काही आणि काही नाही बिचारे तू जाय थोडा गुलकंदही टाकतो त्यात नाही थोडा फ्रेग्नेंट चांगला येईल तर मला चांगला वाटेल माझ्या अंदरून जाईन बरं लवकर. जाय ना माई लवकर लवकर जाईन ना. हो ना बाप्पा आणतो ना आहे ना रे बरोबर राहील ते मी राहत म्हटलं इथं उभी हवा घेवा घाला रे आत्याले आता तुझ्या काय हव्याची जरूरत आहे माय पंखा चालवाय ना जाय ना थांबा बाप्पा आणतो जाऊन. शालिनी बाई शालिनी. हो आई आणत आहे.
आणून राहिले रे बाप्पा, आणून राहिले ना.